लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरातील टिळकवाडी परिसरात राहणाऱ्या एका दाम्पत्यानं विष प्राशन करत जीवनप्रवास संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। जयेश रसिकलाल शहा आणि रक्षा जयेश शहा असे मृत्युमुखी पडलेल्या पती पत्नींचे नाव आहे। जयेश शहा हे 58 वर्षांचे होते तर रक्षा शहा या 55 वर्षांच्या होत्या। अवघ्या 20 दिवसावर या दाम्पत्याच्या धाकट्या मुलाचं लग्न आलेलं होतं। घरात आनंदाचं वातावरण असताना दोघांनी असं टोकाचं पाऊल का उचललं हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही। टिळकवाडी भागातील जेजुरकर वाडीकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर यशोकृपा बंगला आहे। या बंगल्यात शहा दाम्पत्य कुटुंबियांसह वास्तव्याला होते। मोठा मुलगा बांधकाम व्यावसायिक असून धाकटा उच्च शिक्षण घेत आहे। त्याचे लग्न अवघ्या 20 दिवसांवर येऊन ठेपलेले असल्यानं रीतिरिवाजाप्रमाणे पाहुण्यांसोबत भोजनाचा कार्यक्रम रविवारी या कुटुंबियांनी आयोजित केलेला होता। रात्री 9:30 वाजेच्या सुमारास कार्यक्रम आटोपला आणि त्यानंतर अचानकपणे दाम्पत्यानं विष सेवन केले। यावेळी शहा दाम्पत्याचा मोठा मुलगा हा देवदर्शनासाठी शहराबाहेर गेलेला होता, तसेच लहान मुलगाही कामानिमित्त बाहेर गेलेला होता। रात्री 10 वाजेच्या सुमारास रक्षा शहा यांनी मुलाला मोबाईलवरून संपर्क करत विचारपूसही केली, तेव्हा आवाजात त्यांना श्वास लागत असल्याचं जाणवलं, असा दावा पोलिसांकडे त्यांनी केला। काही वेळानं मुलगा जेव्हा घरी पोहोचला तेव्हा त्याने आईवडिलांना बेशुद्ध अवस्थेत बघितलं आणि तातडीनं खासगी रुग्णालयात हलवलं। तेथून त्यांना रात्री जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। उपचार सुरू असताना शासकीय जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मध्यरात्री 2 वाजता शहा दाम्पत्याला मयत घोषित केलं। या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केलेली आहे। 20 दिवसावर धाकट्या मुलाचा विवाह येऊन ठेपलेला असल्यानं घरात सर्वजण आनंदी होते। अशा आनंदी वातावरणात रविवारी जवळच्या नातेवाईकांसोबत स्नेहभोजनाचे आयोजन देखील करण्यात आलेले होते। शहा दाम्पत्यानं मोठ्या आनंदात यामध्ये सहभाग घेतला होता, मात्र रात्री त्यांनी अज्ञात कारणातून टोकाचे पाऊल उचलल्यानं या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। शहा दाम्पत्याचा मृतदेहाच्या शवविच्छेदनासाठी व्हिसेरा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून राखून ठेवण्यात आलेला आहे। यामुळे अजून नेमके कारण अस्पष्ट असून हा व्हिसेरा प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवला जाणार असून त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलंय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।